आहात सगळेजण? मस्त ना? मस्तच राहायला हवं. तर तुम्हाला माहीतच आहे लास्ट 2 व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं तुम्हाला की आम्ही महाबळेश्वरला गेलेलो. तर इथे दुसरा दिवस आहे आणि आम्ही हॉटेलला चेकआउट केलं आणि त्यानंतर आम्ही गेलो महाबळेश्वर फिरायला. तर हे बघा छान फ्रेश अशा स्ट्रॉबेरी आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महाबळेश्वरमधले जेवढं माझ्याच्याने पॉसिबल होईल तेवढे प्लेस एक्सप्लोअर केले आहे. म्हणजेच मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहे. आणि काही महाबळेश्वरमधले काही ठिकाणं, काही प्लेस असे आहे की तिथे तुम्हाला जायलाच हवं, एवढे छान प्लेस आहे. महाबळेश्वरला जर तुम्ही कधी गेलं तर तिथे अजिबात जाणं स्किप करू नका, तुम्ही नक्की जा. तर मी इथे सगळ्यात पहिले जाते आहे लिंगमाळा वॉटरफॉलला, जे की तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल. पण जे काही जण आता 2 वर्षापूर्वी महाबळेश्वरला गेलेले असतील आणि हल्ली ते गेले नसतील त्यांना सांगते, आधीसारखं लिंगमाळा वॉटरफॉलला राहिलेलं नाही आहे आता. तर इथे बरेच चेंजेस झालेले आहे. पूर्वी तर फक्त वॉटरफॉल बघता येत होता आपल्याला, पण आता तसं नाही आहे. वॉटरफॉल तर तुम्हाला बघताच येईल, पण त्याआधी इथे खूप मस्त अशा राईड्स झालेल्या आहेत, जसं की झिप लाईन आहे. नंतर हे समोर जे दिसते आहे तुम्हाला, सॉरी याचं नाव मला माहिती नाही आहे, पण याच्यातसुद्धा तुम्ही विथ फॅमिली बसू शकता, एन्जॉय करू शकता. आणि हा सगळा एन्जॉय केल्यानंतर तुम्ही वॉटरफॉल बघायलासुद्धा जाऊ शकता. तर असं आहे, पूर्वी फक्त वॉटरफॉल बघता येत होतं, पण आता गेल्या 1-2 वर्षामध्येच झालं आहे मला वाटते हे. तर आधी नव्हतं हे, कारण की आम्ही याआधी पण बऱ्याच वेळा महाबळेश्वरला आलेलो आहे, तर तेव्हा एवढं हे नव्हतं, फक्त वॉटरफॉल होता. त्यानंतर इथे हे गन शूट करू शकता तुम्ही, जे की बलून शूट करतो आपण, ते पण आहे. त्यानंतर इथे छोटे मोठे असे शॉपसुद्धा आहे जिथे तुम्ही काही खायला घेऊ शकता. तर इथून सुरू होते आपलं, इथे छान बघू शकता तुम्ही बोटिंग. तर ह्यांनी आता इथे बोटिंगसुद्धा सुरू केलेलं आहे. आधी तुम्हाला महाबळेश्वरला फक्त वेण्णा लेकला बोटिंग करता येत होतं, पण आता लिंगमाळा वॉटरफॉललासुद्धा तुम्हाला बोटिंगचा आनंद घेता येऊ शकतो. तर इथे ना तुम्ही छोट्या मुलांसाठी पण बोटिंग करू शकता आणि विथ फॅमिली मोठ्यांसोबत जर तुम्हाला बोटिंग करायची असेल तर ते पण करू शकता. तर हे जे बघा पायऱ्यांवरनं पाणी पडते आहे, तर किती छान वाटते आहे. लोणावळ्यासारखंच वाटते आहे, जसं की लोणावळ्याला भुशी डॅम आहे त्याच प्रकारे सुंदर वाटतं. तर ह्या साईडला छोट्या मुलांची बोटिंग आहे आणि पलीकडच्या साईडला तुम्ही मोठेसुद्धा बोटिंग करू शकता. तर छोट्या मुलांच्या बोटिंगची जी प्राईज आहे ती 200 रुपीज होती आणि मोठ्यांसाठीसुद्धा बोटिंगची जी प्राईज आहे ती पर पर्सन 200 रुपीज होती. तर इथे वेगवेगळ्या प्रकारे बोट आहेत, त्यांची नावं एक्झॅक्टली मला माहिती नाही आहे. तर तुम्ही त्यासुद्धा बोटिंग करू शकता. तर छान वाटतं इथे, मस्त वाटतं आणि फ्रेश वाटतं. लिंगमाळा वॉटरफॉलला वेण्णा लेकला कसं आहे, जर तुम्हाला बोटिंग करायची असेल तर तिथे फार गर्दी असते, पण तुम्हाला जर बोटिंग करायची असेल तर तुम्ही नक्की लिंगमाळा वॉटरफॉलला या. वेण्णा लेकला फार गर्दी असते, इथे छान निवांत तुम्ही बोटिंग करू शकता. तर बघा व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसताच आहेत, ह्या अशा प्रकारे बोटिंग आहे, सायकलिंग टाईप. आणि विथ फॅमिलीसुद्धा आहे तिकडे, जर तुम्हाला मोठी बोट घ्यायची असेल, पूर्ण फॅमिलीसोबत करायची असेल तर ते पण आहे. आणि इथे ना सध्या पूर्ण काम झालेलं नाही आहे, बरंचसं काम म्हणजे चाललं आहे, कन्स्ट्रक्शन चाललं आहे. तर काही दिवसांनी ह्याहीपेक्षा चांगलं होईल हे, पण सध्या पण काही कमी नाही आहे. मस्त आहे इथे, छान वाटतं. आणि इथे आल्यावर 1 ते 1.5 तास कसा निघून जातो आपला अजिबात माहितीच पडत नाही. आणि इथे आमचा भरपूर वेळ गेला, त्यामुळे मग आम्हाला पुढे बरेचसे ठिकाणं होते, तिथे आम्हाला फिरायचं होतं, तर तिथे उशीर होऊन गेला होता आम्हाला. कारण की एका दिवसात जेवढं शक्य झालं तेवढंच मी व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे. तसं महाबळेश्वर फिरायला बरेचसे पॉईंट्स आहेत. त्यानंतर इथे समायरालासुद्धा बोटिंग करायची होती, तर तिला आम्ही या बोटमध्ये बसवलं आणि तिनेसुद्धा बोटिंग केली. ह्याची प्राईज मी तुम्हाला सांगितलीच आहे, छोट्या मुलांसाठी 200 रुपीज होती. 15 ते 20 मिनटं ते फिरवतात आपल्याला. तर बघा इथे काही जास्त पाणी नव्हतं, त्यामुळे ह्या साईडला छोट्या मुलांची बोटिंग होती आणि त्या पलीकडच्या साईडला मोठ्यांसाठी होती. तर इथे समायराचं झालं होतं बोटिंग करून. त्यानंतर आम्ही पुढे आलो आणि पुढे आल्यानंतर बघा असा छान असा झरा वाहतो आहे आणि हे बघा किती छान आहे ना. तर आता इथे पण बोटिंगच करणं सुरू आहे, पण ही जी बोट आहे, ही जी नाव आहे, ही टोपलीसारखी आहे, म्हणजे ही बांबूपासून बनवलेली आहे. एक्झॅक्ट अशी टोपलीच आहे, ही टोपलीच म्हणू शकतो आपण याला. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला हे म्हणजे असं बोटिंग करता येते. त्यानंतर इथे झिप लाईन आहे
बघू शकता इथे तुम्ही. आणि झिप लाईनची काय प्राईज आहे हे मला माहिती नव्हतं, कारण की आम्ही ही राईड केली नाही, त्यामुळे मला ह्याची प्राईस एक्झॅक्ट माहिती नाही. तर ही जी टोपलीसारखी बोट आहे ना, ही खूप मस्त होती आणि खूप छान वाटतं ह्यामध्ये बसायला. तर इथे बरेच जण बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये बसले आहेत आणि मस्त एन्जॉय करता आहेत. तर ह्यासुद्धा बोटिंगची जी प्राईज होती ना, ही पर पर्सन 200 रुपीजच होती. तुम्ही तिकडे त्या साईडला तशीसुद्धा बोटिंग करू शकता किंवा ह्या साईडला अशी टोपलीमध्ये बसूनसुद्धा तुम्ही पाण्यामध्ये छान मस्त फिरू शकता. त्यानंतर पुढे आल्यावर असं घनदाट जंगलसारखं तुम्हाला दिसेल. जंगलसारखं घनदाट असेल तरी पण इथे घाबरण्यासारखं काही नाही आहे. हा जो तुम्हाला छोटासा ब्रिज दिसतो आहे ना, ह्याच्या आजूबाजूला सध्या आता सुकलेला आहे, पण इथनं पावसाळ्यात मस्त वाटतं. इथे छान आजूबाजूला पाणी असतं आणि छान असे झरे वाहतात. आता ते नाही आहेत. आणि पुढे आल्यावर तुम्हाला इथे असे लाल मुळा, गाजर, स्ट्रॉबेरी, कैरी अशा प्रकारे मिळून जाईल खायला. इथे मॅगीसुद्धा तुम्हाला मिळू शकते. बाजूलाच तुम्हाला कॉर्नसुद्धा मिळेल आणि इथे असं बसून तुम्ही मस्त पहाडोवाली जी मॅगी असते त्याचा फील घेऊ शकता. छान वाटतं. तर इथे बाजूला बघा बरेचसे जण खाता आहेत, एन्जॉय करता आहेत. छान वाटतं असं. आणि फोटोसाठी सुद्धा खूप छान छान असे प्लेसेस आहेत. तुम्ही इथे फोटोशूटसुद्धा करू शकता. छान फोटोशूट होतं इथे. तर फ्रेंड्स, हा जो रस्ता पुढे तुम्हाला दिसतो आहे हा कंटिन्यू वॉटरफॉललाच जातो वरती. पण आम्ही वॉटरफॉल बघायला वरती गेलो नाही, कारण की इनाया एवढी चालू शकली नसती आणि आम्ही वॉटरफॉल बऱ्याच वेळा बघितलेला आहे महाबळेश्वरला येऊन, त्यामुळे मग आम्ही वरती वॉटरफॉल बघायला गेलो नाही. खालीच खूप मस्त होतं सगळं, निसर्ग सौंदर्य होतं, बोटिंग होती, त्यामुळे इथेच एवढा वेळ गेला ना की मग वरती आम्ही जाण्याचं कॅन्सलच केलं. आणि आम्हाला पुढेसुद्धा जायचं होतं, बरेचसे पॉईंट्स होते ते एक्सप्लोअर करायचे होते, तर तिथे गेलो नाही. आणि मला सांगा फ्रेंड्स, किती सुंदर दृश्य आहे ना हे, की बोटिंग चालू आहे, झरा वाहतो आहे छान आणि मस्त आजूबाजूला असं निसर्ग सौंदर्य. तर हे इतकं छान वातावरण होतं ना इथे, की असं फक्त बघतच राहावं वाटत होतं बसून. आणि ह्या जागेवरनं अजिबात असं निघावंसं वाटतच नव्हतं. जवळजवळ इथेच आमचे 1.5 ते 2 तास इथेच गेले, अजिबात निघावं वाटत नव्हतं. खूप छान वाटत होतं. तर मी तुम्हाला सजेस्ट करते, तुम्ही महाबळेश्वरला जर आला ना, तर हा जो पॉईंट आहे, हे जे प्लेस आहे ते अजिबात स्किप करू नका. तुम्ही इथे नक्की या, खूप छान वाटतं. तर असं होतं. आणि त्यानंतर इथनं आम्ही पुढे निघालो आणि त्यानंतर आम्ही इथे आलेलो आहे एलिफंट हेड पॉईंटला. त्याच्याच जवळ इको पॉईंटसुद्धा आहे. जवळजवळच असे छोटे छोटे पॉईंट आहेत. तर इथे फार गर्दी होती, कार पार्किंगलासुद्धा जागा नव्हती, पण कशीबशी आम्हाला कार पार्किंगला जागा मिळाली. खूप गर्दी होती, प्रचंड प्रमाणात गर्दी होती, कारण की विकेंडला महाबळेश्वरला तर गर्दी असते, तुम्हाला माहीतच आहे. कशीबशी पार्क केली आम्ही कार आणि आम्ही पुढे आलो. इथे आल्यानंतर ना, इथे खूप प्रमाणात माकड आहेत. तर तुम्ही जर काही वस्तू खाण्यासाठी आणत असणार ना इथे, तर अजिबात आणू नका. ते माकडं डायरेक्ट अंगावरच येतात, त्यांना हे समजत नाही, पण खाण्याच्यासाठी ते डायरेक्ट अंगावरच झेप घेतात. तर इथे खाण्याचे पदार्थ तुम्ही अजिबात आणू नका. तर बघा, इथे आल्यानंतर बरीचशी गर्दी होती, बरेचसे जण फोटोशूट करत होते. आणि ह्या पॉईंटचं जे नाव आहे ते इको पॉईंट आहे. तर फार मस्त वाटत होतं इथे. आजूबाजूला उंच उंच पहाड, मधात नदी आहे छान, आणि छोटे छोटे गावंसुद्धा इथनं दिसतात. छान वाटतं. आणि ह्या पॉईंटला आल्यावर तुम्हाला असे इथे तुम्ही हॉर्स रायडिंगसुद्धा करू शकता. आम्ही नव्हती केली, तर तुम्ही करू शकता हॉर्स रायडिंग. 100 रुपये 150 रुपये असेच आहे इथे पर पर्सन चार्जेस हॉर्स रायडिंग करायचे. तर छान वाटत होतं इथे आल्यावर सुद्धा. तर बघा, अशी निळी निळी मधात अशी नदी दिसते, आजूबाजूला हिरवेगार असे पहाडं दिसतात, छान वाटतं. आणि ह्याच पॉईंटच्या बाजूला एलिफंट हेड पॉईंटसुद्धा आहे. जो पहाड आहे त्याचं जे शेप आहे ते एलिफंटच्या सारखा दिसतो, म्हणजे एलिफंट हेडसारखा, त्यामुळे त्या पॉईंटचं नाव एलिफंट हेड पॉईंट किंवा एलिफंट पॉईंट असं पडलेलं आहे. तर बघा, छोटे छोटे घरंसुद्धा दिसतात इथनं, छान वाटतं. मस्त थोड्या वेळ निवांत असं बघतच राहावं वाटतं. तर इथे सुद्धा आम्ही थोड्या वेळ थांबलो, काही केलं, थोडेफार व्हिडिओज घेतले. आणि असे लोक निवांत असे इथे बसतात, छान वाटतं. आणि आजूबाजूला मस्त असे यांनी झाडंसुद्धा लावलेले आहे मधात. आणि त्याला छान मस्त व्यवस्थित कट वगैरे केलेला आहे. सुंदर असं गार्डनसारखंच वाटतं वरती आल्यावर. तर तुम्ही या पॉईंटला सुद्धा नक्की या, खूप मस्त पॉईंट आहे हा पण. इथे ना असे तुम्हाला असे टॅटूसुद्धा काढून मिळतात, जे की परमनंट नाही आहे, पण तुम्ही काढू शकता. तर बघा, अशा प्रकारे काही आहे. आणि तुम्ही इथे फोटोशूट करण्यासाठी ना इथे वेगवेगळे असे सेटअपसुद्धा केलेले आहेत, ते चार्जेबल आहेत आणि तुम्ही ते चार्जेस पे करून तिथे फोटोशूट करू शकता.
तर पण असं हे इतकं सुंदर आहे की इथे मला तरी नाही वाटत की चार्ज देऊन तुम्ही फोटोशूट करायला पाहिजे. इथे जिथं कुठं तुम्ही उभं राहाल तिथे फोटो छान निघतो, कारण की आजूबाजूला वातावरणच इतकं सुंदर आहे. इथे तुम्ही मुलांना असं कारमध्ये बसवून सुद्धा फिरू शकता. तर आता मी एलिफंट हेड पॉईंट दाखवते तुम्हाला. म्हणजे त्याचा जो पहाडाचा जो शेप आहे तो एलिफंटच्या हेडसारखा आहे. बघा पिक्चरमध्ये तुम्हाला दिसते आहे, म्हणून याला एलिफंट हेड पॉईंट किंवा एलिफंट पॉईंट म्हणतात. तर असं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महाबळेश्वरमधले 3 प्लेस तुमच्यासोबत शेअर केलेले आहे, एक्सप्लोअर केलेले आहे माझ्या व्हिडिओद्वारे. तर ह्यानंतरचे जे प्लेस आहेत ते मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करते, कारण की ह्या व्हिडिओमध्ये जर मी कंटिन्यू शेअर केलं असतं तर व्हिडिओ खूप मोठा झाला असता, तुम्हालाही बघायला बोर झालं असतं नाही का. तर मी अपेक्षा करते की आजचा जो व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तो तुम्हाला आवडला असेल. तर तुम्ही व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला छान कमेंट्स करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असणार, व्हिडिओ पहिल्यांदा बघत असणार तर प्लीज माझ्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा. अशाच छानशा व्हिडिओसोबत तुम्हाला परत भेटते मी. तोपर्यंत सगळ्यांना बाय आणि हो, काळजी घ्या.